नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, आपली जी कांदे लागवड झाली तर कांदे लागवड केल्यानंतर जो महत्त्वाचा कांदा खताचा डोस आहे, जो अर्थात दुसरा आपण खताचा डोस म्हणू शकतो की जेणेकरून आंबवणी झालेलं आहे, चिंबवणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। कारण का चांगल्या पद्धतीने साईज झाली पाहिजे, निश्चितच कलर वाढला पाहिजे आणि कितव्या दिवशी टाकणं गरजेचं आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, कांदे लागवड झाली, कांदे लागवड झाल्यानंतर साधारणपणे आंबवणी पण झाली असेल तर आंबवणीवरती पहिला डोस टाकला गेला असेल तुमचा, निश्चित आता दुसरा डोस टाकणं गरजेचं आहे। तर दुसरा डोस टाकत असताना साधारणपणे 25व्या ते 35व्या दिवशी आपल्याला या ठिकाणी दुसरा डोस टाकणं खूप गरजेचं आहे। कारण कांदा हे पीक फक्त 4 महिन्याचं आहे, का 4 महिन्यामध्ये आपल्याला कांदा हे पीक निघत असतं। तर दिलेली खतं ही लवकरात लवकर आपल्या पिकाला लागू पडली पाहिजे, अवेलेबल झाली पाहिजे। स्फुरद असेल, पोटॅश आपटेक आहे, पटकन लागू पडले पाहिजे, कलर आला पाहिजे, शायनिंग आली पाहिजे, चकाकी आली पाहिजे, वजन सुद्धा वाढलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दुसरा खताचं व्यवस्थापन आपल्याला 25व्या ते 35व्या दिवशी आपल्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे। ते या ठिकाणी करत असताना दुसऱ्या खताच्या न्यूट्रिशनमध्ये या ठिकाणी आपल्याला एनपीके युक्त 10-26-26 ही ग्रेड आपल्या या ठिकाणी वापरून घ्यायची। साधारणपणे एकरी 2 बॅग या ठिकाणी वापरायचे। त्यानंतर सल्फर आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा सल्फर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे, कारण सल्फरमुळे बुरशी असेल, त्याच्यानंतर पोटॅश आपटेक म्हणून काम करणार आहे, चांगल्या पद्धतीमध्ये बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करणार आहे, कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सल्फर आपल्याला कंपल्सरी वापरायचे। सल्फर वापरत असताना या ठिकाणी बेंटानाइट फॉर्म मधलं म्हणजे डाळीच्या स्वरूपामधलं बेनसल्फ सुद्धा असेल किंवा पावडर स्वरूपातील जे पाटील रिलीजर सुद्धा आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी वापरू शकता। तिसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ते न्यूट्रिशन मिळत असताना ते या ठिकाणी मायक्रोटनचं जे किट आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। मायक्रोटनचं जे साधारणपणे 53 ते 54 किलो प्रति एकरीचा डोस आहे तो आपल्याला टाकून घ्या, म्हणजे काळोखी चांगली राहील, न्यूट्रिशन प्रॉपरली मिळत जातील। तर हे 3 ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी घ्या आणि विशेष म्हणजे चौथा मोलिक्युल जो आहे सिलिकॉन तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचा। का तर आपल्याला पाथींची संख्या सुद्धा असेल, पाथी स्ट्रेट म्हणजे सरळ राहणं, चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे, काळोखी सुद्धा राहणार आहे, निश्चित त्याचा फायदा आपल्याला हा 100% होणार। म्हणजे या 4 गोष्टी आपल्याला न्यूट्रिशन कंपल्सरी या ठिकाणी वापरून घ्यायच्या। पहिली गोष्ट म्हणजे 10-26, दुसरी म्हणजे सल्फर, तिसरं बघितलं मायक्रोटन, चौथं म्हणजे सिलिकॉन। तर या 4 गोष्टी कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी बेसल डोसच्या मध्ये टाकून घ्या। शक्यतो 25व्या-35व्या दिवसापर्यंत या ठिकाणी हे 2 डोस, दुसरा डोस टाकलाच गेला पाहिजे। त्याचा फायदा निश्चित आपल्याला हा 100% होणार आहे। त्यासाठी निश्चितच प्रयत्न करा आणि त्याचा फायदा आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीने करून घेता येईल आणि निश्चितच त्याचा बाजारभाव सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल। निश्चितच हीच एक माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितच ते तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।